नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. कधी कधी शेतात पिकं उभी असतात, हिरवीही दिसतात, पण काही दिवस गेले तरी त्यांची वाढ पुढे सरकतच नाही. ना उंची वाढते ना जोम दिसतो. यामागे सहसा 3 कारणं असतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मातीतील हवा आणि पाण्याचा समतोल बिघडलेला असतो. जमीन जर खूप घट्ट असेल किंवा सतत जर ओलसर राहत असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनच मिळत नाही आणि अशा वेळी खतांचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. मुळांची वाढ थांबली की वरचीही वाढ थांबते. याच्यातलं दुसरं कारण आहे अन्नद्रव्यांचं असंतुलन. खूप नायट्रोजन दिलं पण त्याबरोबरीने फॉस्फरस, पोटॅशियम किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता राहिली तर पिकं वाढीच्या टप्प्यातच अडकून पडतात. अन्न असूनही वाढ योग्य होत नाही. आणि असं तिसरं कारण म्हणजे मुळांवर आतून येणारा ताण. मग चुकीचा पीएच असेल, खारट पाणी असेल किंवा मुळांवर परिणाम करणारी बुरशी किडी असेल. यामुळे मुळं हळूहळू कमकुवत होत जातात आणि याचा थेट परिणाम उत्पादनावर दिसून येतो. म्हणूनच इथून पुढे जर पिकांची वाढ थांबली असं वाटलं तर फक्त पानांकडे नाही, हवा, पाणी आणि मुळांकडे एकत्रित लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणूनच जर वाढ थांबली असं वाटलं तर या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा. आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर आपल्या IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.